नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर दीपक सोनवणे सर, जे मागच्या 14 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केलेले आहेत. धुळ्यामध्ये त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत, शिरपूरमध्ये, नाशिकमध्ये, जळगावमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रकल्प चालू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रातल्या इतक्या वर्षांच्या अनुभवाबरोबर त्यांचा स्वतःचा एक उत्तम संघर्ष आहे या क्षेत्रात येण्यापूर्वीचा. त्यामुळे आपण आजच्या गप्पांना सुरुवातच तिथून करणार आहे की त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता. तर मला पहिल्यांदा हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या क्षेत्रात जेव्हा आलात तर येण्यापूर्वी तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनियर व्हावं ही प्रेरणा कुणाची, इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळालं की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की आपण सिव्हिल इंजिनियर क्षेत्रात यावं, काय सांगा सर? माझं फार गरिबीतून जीवन निघालं आहे. माझे आई वडील लहानपणापासून वारले. लहानपणापासून वडील वारल्यानंतर माझ्या आत्या मामांकडे आम्ही आलो शिरपूरला. आम्ही प्रॉपर जळगावचे. अच्छा. आई वडील वारल्यापासून मग मी शिरपूरला स्थानिक झालो. इथं माझं आर्थे गाव, इथं शिरपूर पासून 10 किलोमीटरवर. इथं जिल्हा परिषदला माझं शिक्षण झालं. जिल्हा परिषद मधून माध्यमिकला आलो केव्हीपी संस्थेमार्फत. तिथं माझे मामा क्लार्क होतो, त्याच्यामुळे मला तिथं चांगलं शैक्षणिक रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे चांगलं शिक्षण मिळालं. तिथून हळूहळू मी काही गोष्टी कामं करत करत मोठा झालो. मग त्याच्यानंतर माझं असं काहीच येत नव्हतं की मी सिव्हिल इंजिनियर बनावं. मला असं माहिती नव्हतं की मी सिव्हिल इंजिनियर बनेल. त्याच्यानंतर मी ड्रायव्हर झालो सिव्हिल ड्रॉसमन करून. ITI केलं मी, सिव्हिल ड्रॉसमन होतो. तिथं ड्रायव्हरमध्ये गेलो. तिथं माझे गुरु भेटले मला, शिरीष पिंगळे. ते आता नाही आहेत आमच्यामध्ये, ते देवाघरी आहेत. त्या शिरीष पिंगळेंकडे ड्रायव्हर म्हणून लागलो. तिथं त्यांच्याकडे काम करत गेलो. त्यांनी मला एक दिवशी असाच कागद दिला की असं नुसतं कच्चं आखून ठेवून, तिथे त्यांनी बघितलं तुझं ड्रॉइंग खूप छान आहे म्हणे, तू एक काम कर म्हणे, ड्रायव्हिंग काही करू नको, तू आमच्याकडे ड्राफ्टिंग कर म्हणे. मग त्यांना सांगितलं मी सिव्हिल ड्रॉसमन झालोय सर, मग का तू ड्रायव्हिंग करतो म्हणजे मला रिस्पॉन्सच नाही मिळाला, त्याच्यामुळे मी ड्रायव्हर लाईनमध्ये पळालो. तर मग असं करत करत त्यांनी मला पुढचे मार्ग दिले की तू ड्राफ्टिंग कर. त्याच्यानंतर तेव्हा 2012-15ला 3D चालू झालं, 3D इलिव्हेशन वगैरे. मग मी एक फोटो बघितला, म्हणते हे काय, मला त्याच्यातलं काही नॉलेज नाही, सिव्हिलचा माझा काही विषय नाही. मग त्यांनी मला सांगितलं म्हणे हे 3D इलिव्हेशन आहे, बाहेरून जे काही घर बनवतो आपण त्याची रंगरोटी करतो, आपण जसं मेकअप करतो तसं ते मेकओव्हरेबल. ठीक आहे म्हणतं, मला हे शिकायचंय म्हणे. हो तू शिक, नक्की शिक. मग असं करत करत मी कामं करत करत त्याची फी भरत इंदोरला ऍडमिशन घेतलं, कॅर सेंटरला. मग कॅर सेंटरला तिथं कामाला लागलो. ऍक्च्युली ते कॅर सेंटर एक इन्स्टिट्यूट आहे, क्लासेस टाईप. तिथं कामालाही लागलो, त्या सरांकडे कामही केलं आणि क्लासेसही पूर्ण केले. क्लासेस पूर्ण करून जेव्हा मी शिरपूरला आलो, मग त्यांना सांगितलं की मी 3D केलेली, 3D इलिव्हेशनचं काम केलेलं आहे. मग हळूहळू मला विजयसिंग पाटील रावसाहेब आहेत, धीरज रावसाहेब आहेत, आपले नरेंद्र पटेल रावसाहेब, असे भरपूर लोकांनी मला रिस्पॉन्स दिला, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स की तू कर, तू तुझ्या पद्धतीने जेवढे काम चांगले होत असेल तू आमच्याकडनं काम कर, तुला जे काही मानधन द्यायचं ते देऊ. असं करत करत मग माझे ठेकेदार लोकांची कामं करत गेलो. ठेकेदार म्हणे आमचे 3D करायचे. असं करत करत मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही इलिव्हेशन एवढे छान काढतात, प्लॅनिंग पण कर. मग प्लॅनिंगचं सुरुवात केली. मग माझ्याकडे फक्त सिव्हिल ड्रॉसमन यायचं सर्टिफिकेट होतं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला. असे माझ्याकडे थोडे पैसे यायला लागले, त्याच्याने शिक्षण पूर्ण केलं. आज तुमच्या एवढं बसण्याच्या लेवलला आलो. फार महत्वाचा आणि काय म्हणतो संघर्षमय प्रवास आहे माझ्या मते. पण जो माणूस करतो त्याचा तेवढा पाया पक्का होतो आणि म्हणून तुमचा पुढचा प्रवास तेवढा सुखकर होतो जेवढा संघर्ष तुम्ही पहिल्या टप्प्यात करता. मगाशी तुम्ही एक जाता पॉईंट बोललात की तुमचं ड्रॉइंग चांगलं होतं. एक गंमत म्हणून फक्त विचारायचं की आता हॉबी म्हणून तरी काही ड्रॉइंग कंटिन्यू ठेवलंय का? नाही, हॉबी म्हणून ड्रॉइंग मतलब मी ड्राफ्टिंग, आता ड्राफ्टिंगच बंद होऊन गेलेलं. अच्छा. आता सगळं जे काही ऑटो कॅड आहे, 3D मॅक्स आहे, वीरे, फोटो, स्केचअप, या गोष्टींवरच आता हात साफ. क्या बात आहे. मग आता त्याच टेक्नॉलॉजीवरचा पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इतक्या वर्षात काम केल्यानंतर हे क्षेत्र बदलताना तुम्ही बघितले, या क्षेत्रातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, तर आता एखादा व्यावसायिक कोर्स नुकता कुठला केलाय का, किंवा जो असं वाटतो की अरे आता मला हे पण शिकलं पाहिजे याच्या बरोबर? मला आता एकच इच्छा आहे, जे माया सॉफ्टवेअर आहे म्हणजे जे काही अॅनिमेशन दाखवतो
माझी इच्छा आहे की ते मी आता करणार आणि याच्या पुढे करणारच आहे मी. ओके. असे ते करायची इच्छा पण तेवढीच आहे की माझ्या सॉफ्टवेअर माझ्याकडनं झालं पाहिजे की अजून बेटर मी काहीतरी शिरपूर तालुक्याला देऊ शकतो माझ्याकडनं. क्या बात आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं हे फील्ड फार क्रिएटिव्ह आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रोजेक्ट हा नवीन असण्याचा प्रयत्न करतो आपण, नवीन डिझाईन देण्याचा प्रयत्न करतो. तर मग अशा वेळेला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो प्लॅनिंग. तर त्या कस्टमरची रिक्वायरमेंट तुम्ही कशी समजून घेता आणि त्यांना तो प्लॅन कसा देता आणि मग तो प्लॅन मध्ये शक्यतो चेंजेस नंतर होणार नाहीत या सगळ्याची कशी क्लॅरिटी देतात? प्लॅन स्टेजचं महत्त्व काय आहे? असतं सर, पहिले कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो तो एक तर 2 ते 3 इंजिनियरकडे फिरून आलेला असतो. बरोबर. मग आपल्याकडे येतो. जे पहिले तो सिनियर असो, ज्युनियर असो, कुठेही असो, तो पहिले फिरून येतो. मग आपल्याकडे तो आपण त्याच्या हावभावनेवरून त्याची भावना समजून घ्यायची, याला काय लागणार. बरोबर. मग त्याची भावना समजून त्याला फक्त एकच सांगतो मी की मला पहिले माझं काम करू दे, तुला नाही आवडलं तर आपण चेंजेस करू. बरोबर. पण आपण 2 किंवा 3 चे जे ऑप्शन देतो त्याच्यामध्ये त्याला तो ऍग्री होऊन जातो. त्याच्यामुळे माझं असं काही बऱ्यापैकी चेंजेसचा काही विषय येतच नाही. म्हणजे याच्यानुसार माझं काम चांगलं असेल किंवा त्याचे माझ्याकडनं काही समजून काम करून घेण्याचं असणार तर ते तेवढं घेणं असतं. बरोबर, तो घेत असतो. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अकुशल कामगारांकडून जर काम करून घेतलं तर बऱ्याचदा एखादा मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. तर अशा वेळेला अकुशल कामगारांकडून तुम्ही कशा पद्धतीने काम करून घेता किंवा त्यामागची भूमिका? आता काही ठेकेदार पण असे आहेत की आम्हाला फक्त प्लॅन द्या, कॉलम पोझिशन द्या, आम्ही करून घेऊ. मालकाची तेवढी इच्छा नाही बुवा इंजिनियर लावायची. काही गोष्टी मालक लोकांनाही समजून घ्यायला पाहिजे. इंजिनियर हा इंजिनियरचं काम करतो, ठेकेदार हा ठेकेदारचं काम करतो. ठेकेदारला जेवढ्या पद्धतीचं नॉलेज असतं तो तेवढ्या पद्धतीने त्याचं काम करतो. बरोबर. पण इंजिनियर पैसाही वाचवतो आणि इंजिनियर त्याचं कामही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बिल्डिंगला लाईफ देण्याचं काम करतो. त्याच्यामुळे धोका वगैरे या गोष्टी हे इंजिनियरला माहिती की कशामुळे काय धोका होऊ शकतो आणि कोणतं गोष्टी आपण केल्याने तर कशामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे इंजिनियरला माहिती. ठेकेदार फक्त त्याची एक म्हणजे आपण त्या ठेकेदारांना दोषी ठरवतो असं नाही. बरोबर. की ते फक्त त्यांचं काम वाढवण्याच्या मागे आणि काम सरकवण्याच्या मागे असतं, बाकी त्यांना काहीच घेणं देणं नसतं. बरोबर बरोबर. दुसरं, तुम्ही आता म्हणालात तसं की त्या ग्राहकाची अपेक्षा तुम्ही समजून घेता आणि मग काम करता. मग अशा वेळेला ते एक महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे बजेट. कारण तो अडसर कायमच असतो, कारण त्या क्लायंटचं बजेट असतं काहीतरी एक त्याच्या मनात ठेवलेलं. तुम्ही जेव्हा सांगता की मला दर्जेदार काम करायचं तर त्यावेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता? सर, कसं राहतं, आपण तालुका लेवलला काम करतो. बजेट हा विषय फक्त खेड्यापाड्यामध्ये, खेड्यामध्ये शेतकरी मजूर वर्ग असतात, त्यांचा बजेट आता समजा त्यांनी मला सांगितलं माझं हे 600 स्क्वेअर फूट 800 स्क्वेअर फीट आहे, मला फक्त 6-8 लाख काम करायचंय, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे पैसे नाही. आपण सगळ्यात जास्त मेन फोकस फक्त बिल्डिंगचं स्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी करायचं. नंतर त्याच्याकडे पैसा येणार हे आपल्याला माहिती आहे, त्यालाही माहिती आहे, फक्त त्याचं आजची परिस्थिती नाही. म्हणून आपण त्याला काय सांगायचं, जी स्टाईल वगैरे वापरतो, जे फिनिशिंग आयटम मेंटेनन्स नसतं, फक्त आपण स्टील फाउंडेशन ब्रिक वर्क या सगळ्या गोष्टी मजबूत करायच्या. आणि जे काही आपण जे आपण म्हणतो ना मागे साहेबांनी सांगितलं की जे इलेव्हेशन वगैरे त्या गोष्टी थोड्या टाळत जा, त्या पैसे कमी खर्च करा. ते पैसे कमी खर्च केल्यानंतर त्यांच्या बजेटमध्ये राहिलं आणि आपलं घर मजबूती राहील. पण सगळ्यात मेन मजबूती म्हणजे स्टील आणि सिमेंट याच्यावर जास्त फोकस करू, पहिले त्या कामाला मजबूती केलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही आता शिरपूरमध्येही काम करताय, तुम्ही नाशिक जळगाव मध्ये पण काम केलेलं आहे. तर मग जर असं विचारलं की धुळे जिल्ह्याच्या विकासाचं विजन तुमच्या स्वतःच्या नजरेतून तर काय सांगाल? बघा, मी गाव सुंदर करण्याचं काम करतो. मी इंजिनियर, बरोबर. सुंदर करण्याचं काम म्हणजे असं आहे, मी 3D देतो, इलेव्हेशन बनवतो. जेवढे छान इलेव्हेशन देईल तेवढं माझं गाव किंवा माझा जिल्हा तेवढा चांगला दिसेल. बरोबर बरोबर. आणि जे काही मतलब आता तुम्हाला सांगतो मी, आपण एक शिल्पकार आहे. शिल्पकार तो कधीही चांगलंही करण्याचा प्रयत्न करेल, चांगलंच करण्याचा, तो कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करणार. इंजिनियर हा तो गरिबाचं घर असो का श्रीमंताचं घर असो, ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. याच्यापेक्षा आम्ही जिल्ह्याला किंवा तालुक्याला याच्यापेक्षा मोठी मदत करू शकत नाही. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काही अपेक्षा आहे ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला? शासनाचं काम शासन करेल, आमचं काम आम्ही करायचं. बरोबर. शासनाला जे काम करायचं ते शासन करेल. बरोबर. इतक्या शेकडो प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट स्वतःचा सांगाल का? त्याच्यात काहीतरी वेगळे पण जपलंय? एक जुनं घर होतं, AM पाटील सर होते, RC पाटीलचे प्रोफेसर.
त्यांचा बंगलो मी पूर्ण रिनोव्हेट केला. अच्छा. पूर्ण इंटेरियर पासून एक्सटेरियर पासून जे काही त्यांचे ज्या ज्या इच्छा होत्या सरांच्या त्या पूर्ण मी त्या बंगल्याला लावून आज त्या बंगल्यामुळे मला त्याच कॉलनीत कमीत कमी 10 ते 12 प्रोजेक्ट मिळाले. म्हणजे तो माझा आयकॉनिक प्रोजेक्ट वा. आणि एखादा काम करताना एखादं आव्हान आलेलं आहे, एखादी अडचण आलेली आहे आणि त्या आव्हानावर कशा पद्धतीनं मात केली तुम्ही? मग ती कामगारांची असेल, ती तंत्रज्ञानाची असेल, काम करताना एखाद्या नॉलेजची असेल, कुठलीही आव्हान येऊ शकतात या क्षेत्रामध्ये आपल्याला. अडचण असेल, एखादी प्रॉब्लेम असेल तर एखादा तो सांगू शकाल का? एका कामात मला अडचण आली होती. मी जेव्हा स्टार्टिंगला काम चालू केलं, पण माझ्यासोबत एवढे खंबीरपणे माझे सिनियर जे रावसाहेब होते, म्हणजे तेवढी अडचण येऊ दिली नाही. पण एक मनात भीती असते, आपण जेव्हा काम करतो ना, माझ्याकडनं एका कॉलमचे फाउंडेशन फुटून गेले. तर ती चुकी मालकाची नाही होती, माझी नाही होती आणि ठेकेदाराची नव्हती, ती जमिनीची चुकी होती. आम्ही त्या जमिनीवर व्यवस्थित कामही नाही केलं. म्हणजे आम्ही जिथं खड्डे केले 5 फुटाची लेवल सांगतात, एवढं मला माहिती होतं की 5 फूट वगैरे पिवळी माती लागते, त्या हिशोबाने फुटिंग टाकली. पण त्याच्या साईडला एक जे घेस म्हणतो ना आपण, ती विहीर होती. त्या विहिरीमुळे तो कॉलम तेवढा ओढला गेला. ओढल्या गेल्यामुळे मग मला त्यांना कॉल केला मी सरांना, माझे एक सिनियर सर होते, की असा असा प्रॉब्लेम झालाय माझ्या साईडवर. ते म्हणे काही टेन्शन नाही, तो कॉलम कॅन्सल करा, त्याच्या तेवढ्या एरियात तो कॉलम बसू शकत नाही. बरोबर. आणि त्यांनी ती जागा, म्हणजे मालकाची रिक्वायरमेंट होती, माझी जागाही जायला नको आणि काम पण व्हायला पाहिजे. बरोबर. मग ते स्टीम बार वगैरे टाकून ते बीम बॉडीवर तो कॉलम उभा करून ते काम परफेक्ट केलं. आतापर्यंत त्या कामाला 15 वर्ष झाली. म्हणजे 15 नाही, सॉरी 12 वर्ष झाले. त्या कामाला अजूनही काही प्रॉब्लेम आलेला नाही. बरोबर. दुसरं तुम्ही सांगितलं, ज्या परिस्थितीतून तुम्ही आला, ग्रामीण भागातून आला किंवा अशा संघर्ष करून आलात, तर असा संघर्ष करून येणारी जी तरुण इंजिनियर्स असतात त्यांना तुम्ही एक मित्रत्वाच्या नात्याने काय सल्ला द्या? त्यांना एकच सांगतो मी, जोपर्यंत आपले आई वडील आपल्या सोबत आहे, जोपर्यंत आपले आई वडील आपल्या सोबत आहे, त्यांचे जे बी कष्ट आपल्यावर होत आहेत त्या कष्टाला त्यांना फळ द्या आणि आपण आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा. याच्या व्यतिरिक्त काहीच सांगू शकतो. बरोबर. याच्यापेक्षा मलाही जास्त बोलता येते, म्हणून मी जेवढं आहे तेवढंच बोलू शकतो. बरोबर. दुसरं, कुठल्याही बांधकामामध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा कुठलं स्टील तुम्ही निवडता बांधकामासाठी? बघा, स्टीलचं असं सर, आम्ही जेव्हा आता कंपनीला व्हिजिट देतो, कंपनीमध्ये आम्हाला जे जे सांगितलं जातं की या स्टीलचं या लेवलला ग्रेड आहे, त्या लेवलला ग्रेड आहे, किंवा डीलर येतात आमच्याकडे, सर आमचं असे लेवलचं आम्ही स्टीलमध्ये पोचलेलं आहे, त्या गोष्टी त्या त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार असतो. आपण मार्केटलाही फिरतो, मार्केटलाही लोक जे स्टीलचे एजंट्स, आपले एजन्सीवाले असतात, बरोबर, किंवा ट्रेडर्स असतात, ते आम्हाला सांगतात की या लेवलला हे स्टील आहे, त्या लेवल आम्ही त्यांच्या हिशोबाने ते स्टील वापरतो. बरं. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? माझे कमीत 5 ते 6 प्रोजेक्ट आहेत मोठे मोठे, तिथं आयकॉन स्टील चालू आहे. अच्छा. आयकॉन स्टील आम्ही जे आमचे एक चौधरी डीलर त्यांच्याकडनंच घेतो, म्हणजे बऱ्यापैकी आयकॉन खूप चांगल्या पद्धतीने वापरताय. चलो, क्या बात आहे. हे होते इंजिनियर दीपक सोनवणे सर, आणि त्यांनी स्वतःचा संघर्ष सांगितला, स्वतःच्या आजवर केलेल्या कामाचा अनुभव सांगितला. सो येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.